सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर। तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस, मणक्यांचे आजार, गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखी, मायग्रेन, ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार, तेही एकाच छताखाली आणि योग्य दरात। इथं उपलब्ध आहे ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, पंचकर्म, मसाज, स्टीम बाथ, टब बाथ, डिजिटल एक्स-रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब। त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण, आरामदायी रूम्स, कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ। आजच संपर्क साधा। ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ, रायते वाघापूर, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 9657 230023। नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील कणकुरी येथील शेतकरी बाळासाहेब हरिभाऊ शिंदे आणि ज्ञानेश्वर हरिभाऊ शिंदे या बंधूंनी माळरानावर मुरमाड जमिनीवर डाळिंब बाग फुलवली आहे। गुरुसावली या फार्मवर हिरवीगार बाग आणि एकसारखी फळं दिसतात। पानं कमी आणि फळं जास्त असे या ठिकाणी पाहायला मिळतंय। फळांचा रंग देखील एकसारखाच दिसतोय। या बागेत पहिल्यांदाच फळं धरली गेली आहेत। अनेक ठिकाणाहून शेतकरी ही बाग पाहण्यासाठी येत आहेत। ही डाळिंब बाग करण्यासाठी त्यांना गणपत पगार यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं। त्याचप्रमाणे बागेसाठी या शेतकऱ्यांनी एकाच कंपनीची औषधं आणि खतं वापरली आहेत। सेफ ग्रो फर्टिलायझर्स कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर ॲग्रिक्रॉस तुकाराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे बंधूंनी सेफ ग्रोची खतं औषधं वापरून फळांची साईज, वजन चांगलं वाढवलंय। सेफ ग्रोचे तुकाराम राऊत यांनी वेळोवेळी भेट देऊन या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि यातूनच आज त्यांची ही फळबाग फुलली आहे। कंपनीचे नॅशनल सेल्स मॅनेजर लक्ष्मण कुशारे यांचंही त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालंय। यावेळी कंपनीचे सेल्स मॅनेजर तुकाराम राऊत यांनी माहिती दिली, तर शेतकरी ज्ञानेश्वर शिंदे आणि त्यांचे बंधू बाळासाहेब शिंदे यांनी ही बाग कशी उभी केली याविषयी माहिती दिली आहे। तर गणपत पगार यांचं या शिंदे बंधूंना मार्गदर्शन मिळालंय। सेफ ग्रो फर्टिलायझर्स कंपनीचे नॅशनल सेल्स मॅनेजर यांनी शिंदे बंधूंचं कौतुक केलंय। कणकोरीमध्ये गणेश शिंदे आणि बाळासाहेब शिंदे यांच्या प्लॉटवरती आलोय। तर ह्या प्लॉटवर येण्याचं उद्दिष्ट एवढंच का आपण ह्या प्लॉटसाठी सेफ ग्रो फर्टिलायझर या कंपनीचे मायक्रोन्यूट्रियन्स मध्ये आणि फर्टिलायझर मध्ये यामध्ये आपण या बागेचं पूर्ण नियोजन केलेलं आहे। या प्लॉट जी फळांची जी साईज बघा, कलर बघा किंवा झाडावरची जी ग्रीनरी हे बघून तर आपण निश्चितच सगळ्या शेतकऱ्यांना विनंती करू शकतो की तुम्ही सगळे सेफ ग्रो फर्टिलायझरचे खते वापरा किंवा औषधे वापरा, जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांचा याच्यामुळे फायदा होऊ शकतो। काय होतं, शेतकरी आहे ना, शेतकऱ्याला सगळ्या गोष्टींची माहिती नसते, कोणतं मटेरियल कधी वापरलं पाहिजे, कोणता स्प्रे कधी घेतला पाहिजे। ज्यावेळेस कंपनी पूर्ण मार्गदर्शन करते ना, त्यावेळेस हे असे रिझल्ट बघायला भेटतात। त्यामुळे इतर शेतकऱ्यांना आपण नक्कीच सुचवू की तुम्ही सगळ्यांनी सेफ ग्रोचे मटेरियल वापरलेच पाहिजे। आणि मोलाचं सहकार्य म्हणजे तुकाराम राऊत साहेब आमचे, त्यांचं पूर्णपणे एक 8 दिवसाला व्हिजिट असते। कधी कोणता स्प्रे घेतला पाहिजे, कधी कोणतं वातावरणानुसार औषध लिक्विड हे सोडलं पाहिजे, कधी बॅक्टेरिया सोडायचा आहे, कधी स्लरी सोडायची, सगळं मार्गदर्शन त्यांच्याकडून आम्हाला वेळोवेळी मिळतच आहे। त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी नक्की सेफ ग्रोचे मटेरियल वापरावे। आता आपण जो हा प्लॉट बघतोय, ही साईज झाली, कलर झाले, हे फळ फक्त कंपनीने मटेरियल दिलंय किंवा दुकानदार एखादी वस्तू देतोय म्हणून नाही, तर हे शेतकरी आपण यांनी खूप मेहनत घेतलेली आहे, दिवस रात्र इथं मेहनत करताय, त्यांच्याच मेहनतीचे हे फळ आपल्याला दिसतंय। एकदा शेतकऱ्याची मेहनत, कंपनीचे सहकार्य, त्याच्यामुळे हा प्लॉट असा व्यवस्थित तयार झालाय। तर दोघांची पण मेहनत तितकीच गरजेची असते, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलंच पाहिजे। नक्कीच गणेश शिंदे असतील, मोठे जावई असतील, यांनी 1.5 वर्षापूर्वी माझ्यामध्ये 13-14 महिन्याचे झाड असताना हा प्लॉट धरला होता आणि उत्कृष्ट साईज 400-500 35 ते 40% साईज आहे आणि पहिल्या वर्षाच्या म्हणून खूप सुंदर बाग आहे। फक्त कंपनी किंवा डॉक्टर औषध देते, मग त्याच्यावर वेळोवेळी लक्ष देणं हे खूप गरजेचे आहे। आमचे लहान बंधू ज्ञानेश्वर शिंदे यांनी या बागेसाठी अहोरात्र एक केलेली आहे आणि शून्यातून निर्माण केलंय त्यांनी। आणि एवढं उत्कृष्ट मला पण वाटलं नव्हतं कधी की आमचे लहान बंधू एवढं काम त्याच्यावर करू शकतात चांगलं काय। आज रोजी ते म्हणजे माझ्या एक लक्षात आलं की ते आज काही करू शकतात बागेमध्ये आणि कोणताही। त्याच्याबरोबर आपल्या राऊत सरांनी पण त्यांना वेळोवेळी खूप चांगलं मार्गदर्शन दिलं, कोणत्या कंपनीचे औषध वापरले, कोणतं काय केल्याने काय होतं हे त्यांना लक्षात आणून दिलं आणि त्यानुसार ते काम करत गेले। आणि म्हणजे जेव्हा जेव्हा डॉक्टरने त्यांना औषधं दिले तेव्हा त्यांनी एक्सक्यूज नाही केलं, जे सांगितलं ते देतच राहिले आणि त्यामुळे जे आज एवढं जे आनंदवन फुललंय हे त्यांचं कष्ट आणि त्याच्या मागे डॉक्टरने दिलेलं गायडन्स हे खूप महत्वाचं आहे। आणि हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की न डॉक्टर औषधं देत आहे किंवा त्याच्यावर प्रक्रिया न केल्याने मग त्याचा रिझल्ट पण तसा आहे काय।
डॉक्टर जे जे सांगताय त्याच्यावर आपण काम केलंच पाहिजे. नवीन शेती घेतल्याच्या नंतर या राऊत सरांची माझी ओळख झाली. ओळख झाल्यानंतर आमचे मामा त्यांनी मला सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये डाळिंब लावा. डाळिंब लावल्याच्या नंतर याच्यामध्ये पहिल्यापासून प्लांटेशन झाल्यापासून आतापर्यंत आपण सेफग्रो फर्टिलायझरचं मटेरियल वापरतोय. आणि त्यात विशेष सांगायचं म्हणजे क्वालिटी आणि झाड कोणत्याही झाडावरती बघा तुम्ही ग्रीनरी शेवटपर्यंत, पहिल्यापासून तर शेवटपर्यंत जी ग्रीनरी आहे झाडाला ती कन्फर्म एकदम चांगली राहिली. नाही तर शेवटच्या टप्प्यामध्ये येत असताना ग्रीनरी झाडाची संपून गेलेली असते. पण तो एक मोठा फायदा झाला. आणि मटेरियलच्या बाबतीत जर सांगायचं ठरलं तर त्यांचा आपण कॉम्बी किट मधून खालून जे बेसल डोस मध्ये जो लावला तो पण अतिशय फायद्याचाच ठरला. आणि दुसरी गोष्ट आपण सेफग्रोचं प्लाझ्मा जे वापरलं त्याला जे आपले कंटिन्यू पाऊस चालू होता त्या पावसामध्ये त्या प्लाझ्माचा इतका मोठा बेनिफिट झाला आपल्याला का त्याच्यावरती पांढरे मासे असो किंवा फ्रूट पंचरची मासे असो कोणत्याही प्रकारची इजा न होता त्याच्यामुळे त्या प्लाझ्मामुळे आपल्याला फायदाच झाला त्या फळांसाठी आणि झाडासाठी सुद्धा. आणि विशेष म्हणजे हे जे खतं जी बनवली गेली ती झाडाच्या आरोग्यासाठी अतिउत्तम आहे असं मला वाटतंय. म्हणून आपण तो एक प्रयत्न केला गेलाय आपल्याकडनं आणि चांगलाच यशस्वी प्रयत्न झालेला आहे. आणि आता पण फळांची साईज आणि फळांमध्ये येणारं व्हेरिएशन किंवा या गोष्टीला फायद्यात असणारे योग्य वेळेस योग्य ट्रीटमेंट आपण सेफग्रोची घेतल्यामुळं आपल्याला त्याचा कोणत्याही पद्धतीचा लॉस म्हणता येणार नाही. नाही तर मग हे मारू का ते काम करू का याच्यावरती हे टाकू असं नाही. आपण एकाच कंपनीचं काम केल्यामुळं आपल्याला एक जबाबदारी पर्सन म्हणून सुद्धा आपण त्या कंपनीशी बोलतोय आणि ती पूर्ण त्या जबाबदारीला 100% चांगलीच आहे. आणि प्लांट आपले 1000 झाडांमध्ये एक सुद्धा झाड असं नाही का त्याला कुठं काही प्रॉब्लेम आलाय किंवा काही साईड इफेक्ट झाले असं पण नाही. आणि त्यामुळे मी आपण या सेफग्रो कंपनीचं जे मटेरियल आहे सर त्या मटेरियल आपण निश्चितच आपल्या म्हणजे माझ्या नवीन शेतीच्या हिशोबाने आपण तिला पहिलं प्राधान्य दिलं आणि देत राहू. जे स्टार्टिंग पासून आपली जी ट्रीटमेंट चालली आहे हो. बेसल डोस झालं वरतून स्प्रेइंग झालं बरोबर, हे पूर्ण आपण त्याचं तंत्रज्ञान आहे हे आपलं सेफग्रो फर्टिलायझर कंपनीचेच वापरले. 100% बरोबर आहे. शेतकऱ्याचं समाधान हे त्याच्या बागेवरती येणाऱ्या मटेरियलचं त्याच्यातून मिळणाऱ्या आउटपुटचं याच्यावरतीच डिपेंड असतंय सर. आणि त्याच्यावरती जर चांगलं आउटपुट मिळालं आणि चांगल्याच क्वालिटीचं आता आपण बघतोय तुम्ही पण बघितलं मटेरियल चांगल्या प्रतीचं मटेरियल झाडावरती असं नाही म्हणत का 100% झाड एकदम आपण फळात एकदम 4-2% इकडे तिकडे होतच ते कोणत्याही बागेत जा तुम्ही पण त्या बागेच्या तुलनेमध्ये किंवा इतर मटेरियलच्या तुलनेमध्ये आपला बाग खरंच चांगला आहे. खरंच चांगला आहे आणि त्यात मटेरियल किंवा कंपनीचं जे सेफग्रोचं जे काम आहे ते अतिशय उत्तम आहे. तर याच्यासाठी मी जे जे वापरलं ते आमचे अक्षय भाऊ आहे. अक्षय भाऊंना आपण आग्रह केला त्यांनी आपलं मटेरियल ठेवायला सुरुवात केली आणि त्यानंतर आपल्याला त्यांचं पण मार्गदर्शन मिळालं. अक्षय भाऊंनी स्वतः बाग लावला त्या बागेला आपण हीच ट्रीटमेंट दिली सेफग्रोची. काय तर त्यांच्याशी तुम्ही बोला का त्यांना पण आपण कन्व्हिन्स केलं का हे मटेरियल खूपच छान आहे आणि बागेसाठी उत्तम आहे. तर त्यांनी वापरलं. त्याच्यानंतर आमचा तिकडं पण 10 बिघे काकांचा मोठा आहे तर त्या काकांनी पण हीच ट्रीटमेंट चालू केलेली कारण त्यांना कळतंय का प्रॅक्टिकली ज्या झाडांमधून आपल्याला जे पाहिजे कंपनीची जी चांगली ग्रोथ आहे किंवा कंपनीनं जे चांगलं दिलंय ते आपल्या झाडांवरती दिसलंय आणि त्यामुळे आपण 4 शेतकरी किंवा आपले जे वर्गमित्र आहे या शेतकरी मित्र आहे त्या शेतकरी मित्रांना आपण ती गोष्ट सांगितली आणि त्यात आणि ते चालतंय बी चांगलं त्यात काही विषय नाही. आता आपण सर्वांनी बघितलंच आहे या प्लॉटची काय ग्रोथ दिसते. असं कोणीच म्हणणार नाही की फर्स्ट इयरचा प्लॉट आहे. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये आता 14 वर्षापासून सेल्समध्ये मी कुठेही असा प्लॉट बघितला नाही. माझे स्वतः दाजी त्यांनी पण डाळिंब केले 10 ते 15 वर्ष त्यांचाही पहिल्या वर्षीचा असा प्लॉट कुठेच म्हणला नाही. जी काही झाडाची ग्रोथ दिसते कोणी पण म्हणलं की मॅच्युअर प्लॉट आहे 2 ते 3 वर्षाचा प्लॉट आहे. बट हा बघितला आता कळलं मी पण शॉकिंग आहे की फर्स्ट इयरचा प्लॉट आहे आणि एकसारखी साईज आहे. व्हेरिएशन आहे 5-10% आणि ते राहणार. फर्स्ट इयर प्लॉट म्हटल्यानंतर व्हेरिएशन ऑब्व्हियसली राहणार बट खूप सुंदर रिझल्ट भेटले. तर असं त्यांनी सेफग्रोचे प्रोडक्ट वापरावे आणि चांगला पैसा कमवावा हीच आमची अपेक्षा आणि हेच शुभेच्छा. या बागेतून शिंदे बंधू लाखोंचं उत्पन्न घेतील आणि इतर शेतकऱ्यांसाठी ते एक आदर्श बनतील. ज्यांना कुणाला डाळिंब पिकाविषयी माहिती घ्यायची आहे किंवा ही बाग पाहायची आहे त्यांनी या बागेला अवश्य भेट द्यावी असंही आवाहन केलं गेलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, सिन्नर.
कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.